तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुमच्याकडे भांडवल नाही, तर अशी एक स्कीम सांगतो की ज्यामध्ये तुम्हाला 10 लाखाचं कर्ज काढायचं आणि भरायचे फक्त 7 लाख रुपये, 50 लाख रुपयाचं कर्ज काढायचं आणि भरायचं फक्त 32 लाख रुपये। तर कोणत्या योजनेअंतर्गत हे कर्ज दिल्या जातं आणि कोणकोणत्या व्यवसायाला हे कर्ज दिल्या जातं आणि हे कसं करायचं हे तुम्हाला सांगतो। पण त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंत ते 25 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं। तर या योजनेअंतर्गत हे कर्ज ग्रामीण भागासाठी माझ्या माहितीप्रमाणे 10 लाख रुपयापर्यंत आणि शहरी विभागासाठी 25 लाख रुपयापर्यंत आणि विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत सबसिडी सुद्धा दिल्या जाते। तुम्ही जर ओबीसी प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 25% सबसिडी मिळेल। तर त्याचबरोबर एससी आणि एसटी या प्रवर्गातील महिला किंवा दिव्यांग असेल तर तुम्हाला आणि माजी सैनिक असेल तर त्याच्यासाठी 35% सबसिडी मिळते। आणि म्हणजेच 10 लाखाचं कर्ज जर काढलं तर 7 लाख रुपये तुम्हाला भरायचे आहे आणि यासाठी काय पात्रता आणि काही वयाच्या मर्यादा सुद्धा आणि काही उद्योगाच्या कॅटेगरी प्रमाणे या उद्योगांना हे कर्ज दिले जातं। तर अधिकृत वेबसाईट देखील आहे, तर ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता। तर या योजनेसाठी अर्ज तुम्ही केल्यानंतर 5 ते 7 वर्षाची परतफेड तुम्हाला मिळू शकते। तर या योजनेमध्ये काही ठिकाणी 8 वर्षाची सुद्धा परतफेड असू शकते। तर या योजनेमध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत किंवा खादी उद्योग केंद्रामार्फत किंवा राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा जिल्हा उद्योग मार्फत तुम्ही या कर्ज योजना दिल्या जातात। तर तुम्ही या कर्जासंदर्भात अजून तुम्हाला जर माहिती लागत असेल तर तुम्ही जिल्हा उद्योग खातं किंवा खादीग्राम उद्योग खातं या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची चौकशी करू शकता। आणि अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला वेळेवर भेटत राहण्यासाठी आपल्या पेजला नक्कीच फॉलो आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।